दमदाटी घेऊन कायदा हातात घेऊन कुठलाही कुणाचंही भलं झालं नाही। आजपर्यंत बघा प्रत्येकाची उदाहरण द्या, कधी ना कधी तो फुगा फुटलाय आणि नंतर त्यांची वाट लागलेली आहे। ते फार काळ टिकत नसतं। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोलापुरातल्या जाहीर सभेतनं दिलेला हा इशारा। सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगर परिषदेची निवडणूक सध्या राज्यभर गाजतेय। या निवडणुकीत भाजपचे राजन पाटील यांच्या पॅनलचे सर्व 17 नगरसेवक बिनविरोध आले, तर नगराध्यक्षपदी उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे नगराध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्ता पाटलांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय। पण या विजयानंतर बाळराजे पाटलांनी अजित पवारांचा एकेरी भाषेत उल्लेख करत थेट आव्हान दिल्याचं बघायला मिळालं। अजित पवारांनी राजन पाटील आणि त्यांचा मुलगा बाळराजे पाटील यांचा उल्लेख थेट केला नसला तरी दमदाटी करून चालत नाही असा इशाराच दिला। समाजामध्ये काही माणसं अक्षरशः विकृती असल्यासारखं वागतात, हेही आपण ओळखलं पाहिजे। दमदाटी घेऊन कायदा हातात घेऊन कुठलाही कुणाचंही भलं झालं नाही। आजपर्यंत बघा प्रत्येकाची उदाहरण द्या, कधी ना कधी तो फुगा फुटलाय आणि नंतर त्यांची वाट लागलेली आहे। ते फार काळ टिकत नसतं। लोक शांतपणे बघत असतात। योग्य वेळ आली, योग्य संधी आली की योग्य ठिकाणी बटन दाबण्याचं काम लोक करतात आणि मस्ती असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने खड्यासारखं बाजूला टाकतात। उज्ज्वला थिटे यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। नगराध्यक्षपदाच्या लढतीत उमेदवारी अर्ज दाखल करू नये यासाठी राजन पाटलांनी दबाव आणल्याचा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केला होता। मला अधिकार आहे की नाही, ती जनता ठरवेल ना बिनविरोध करायची की नाही, अर्ज सुद्धा भरू दे नाही। पोलीस प्रशासन काय करताय, 8 दिवस झाले ह्यांना प्रोटेक्शन मागते मी। पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांना अर्ज दाखल करावा लागला होता, याचा उल्लेखही अजित पवारांनी केला। याही जिल्ह्यामध्ये काही काहींची मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गोष्टी चालल्यात। इथं आमची भगिनी उज्ज्वला थिटे बसलेल्या आहेत, त्यांच्यावर कशा प्रकारचा प्रसंग आला तुम्ही बघितला। लोकशाही आहे, उद्याच्या अजित पवार बारावरती उभा असेल आणि तुमच्यापैकी कुणाला तिथं उभं राहायचं असेल, उभं राहता येतं। दमदाटी करून नाही बाबत चालत। घटना, कायदा आणि संविधान हे सगळ्यांच्या करता सार। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील उज्ज्वला थिटेंची याचिका सोलापूर जिल्हा न्यायालयानं फेटाळून लावली। यानंतर अनगरमध्ये राजन पाटलांच्या समर्थकांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला। जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात उज्ज्वला थिटे वरील न्यायालयात दाद मागणार आहेत। मात्र गावगाड्यातील या निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवार आणि काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पक्षात आलेल्या राजन पाटलांमध्ये नवं राजकीय वॉर पेटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।